प्राचीन कोकण. गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेले एक अनोखे संग्रहालय. सुरुवातीला या कोळी दादांकडून आपले स्वागत केले जाते. आतमध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुंदर पुतळा आपल्या नजरेस पडतो. या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या गावातील मुलींना इथे गाईड म्हणून रोजगार दिला आहे. नमस्कार, मी सेजल प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अ रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पतीय प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पतीय प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना बाहेर लावला बोर्ड तुम्ही वाचू शकता. या संग्रहालयामध्ये साधारण 500 वर्षापूर्वीच्या कोकणी जीवनशैली दाखवण्यात आल्या आहेत. या शिलालेखावर कवी माधव यांनी रचलेले हिरवे तळ कोकण हे कोकणगीत कोरलेले आहे. प्राचीन कोकण हे फक्त एक संग्रहालय नाही, तर ते कोकणच्या हजारो वर्ष जुन्या संस्कृतीचे एक जिवंत सादरीकरण आहे. ज्यांना कोकण भूमीचे निर्माते मानले जाते त्या भगवान परशुरामांचा हा सुंदर देखावा. या संपूर्ण परिसरामध्ये कोकणातील अनेक दुर्मिळ वृक्ष आहेत. इथल्या प्रत्येक वृक्षावर त्याच्या औषधी गुणधर्म आणि माहिती लिहिलेली आहे. इथे कोकणातील दुर्मिळ होत चाललेले पशुपक्षी, पारंपरिक व्यवसाय, सण समारंभ दाखवणारे वास्तववादी पुतळे आणि देखावे मांडलेले आहेत. इथे कोकणातील ग्रामदैवत दाखवण्यात आले आहे. वाघजाई देवीच्या शेजारी काही पारंपरिक वाद्य आणि कोकणात शिमग्याला घरोघरी जाणारी पालखी ठेवलेली आहे. कोकणातील समाजरचना आणि समाज टिकवणारा घटक म्हणजे 12 बलुतेदारी पद्धत. इथून पुढे आपल्याला कोकणातील त्या 12 बलुतेदारी पद्धती पाहायला मिळणार आहेत. हे आहे खोतांचे घर. खोत म्हणजे त्या काळचा गाव प्रमुख. इथे बाजूला खोताची मुलं सारीपाट खेळताना दिसत आहेत. हे आहे एका कुणबी शेतकऱ्याचे घर. शेतकऱ्याची पत्नी इथे धान्य नीट करताना दिसत आहे.
मासळी बाजार कोकणातील खाद्य संस्कृतीमधील एक प्रमुख घटक. पूर्वीच्या काळी घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक लाकडी वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत. हे आहे कुंभारदादांचे घर. कोकणचा समृद्ध वारसा, परंपरा, लोकजीवन अगदी जवळून अनुभवण्यासाठी प्राचीन कोकण हे एक उत्तम ठिकाण आहे. पुस्तकात वाचलेल्या आणि ऐकलेल्या कोकणी इतिहासाचे प्रत्यक्ष चित्रण आपल्याला इथे पाहता येते. मूर्ती आणि देखाव्यांच्या माध्यमातून इतिहास जाणून घेणे हा एक मनोरंजक आणि आकर्षक अनुभव आहे. अनेक लुप्त होत चाललेले खेळ, व्यवसाय, परंपरा इथे दाखवण्यात आले आहेत. कोकणातील प्रसिद्ध लोककला असलेल्या नमन कलेतील काही मुखवटे इथे ठेवलेले आहेत. एका उंच मचानीवरून दूरवरचा समुद्र किनारा इथून आपल्या नजरेस पडतो. जो देव आहे त्याला आम्ही राखणदार असे म्हणतो. याला नमस्कार करूनच आम्ही गावाच्या बाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर याला जरूर नमस्कार करा. इथून तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. नमस्कार. इथे माझे गाईड संपले आहे. आतिथ्य कक्षाबाहेर अभिप्राय वही आहे, तिथे तुम्ही तुमचा अभिप्राय देऊ शकता. इथून लास्ट पॉईंट आहे शंकर प्रदर्शन, तिथे तुमचं तिकीट चेक होईल आणि तिथूनच खाली एक्झिट आहे. प्राचीन कोकण हे महाराष्ट्रातील पहिलेच ओपन एअर म्युझियम आहे. 3.5 एकरचे हे संग्रहालय पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 40 रुपये एवढे प्रवेश शुल्क आकारले जाते. सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 अशी या संग्रहालयाची वेळ आहे. कधी गणपतीपुळे भागात आलात तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या. संग्रहालय पाहून आम्ही निघालो ते इथून 3 किलोमीटरवर असलेल्या मालगुंड या गावी. मालगुंड हे कवी केशव सुतांचे जन्मगाव.
गर्द हिरवाईने नटलेला नागमोडी वळणांचा एक अरुंद रस्ता आपल्याला त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातो. या गावी केशवसुतांच्या जुन्या घरामध्ये एक स्मारक उभे केले आहे. कवी केशवसूत स्मारक, संकल्पना व आयोजन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक. मालगुंड गावामध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला केशवसुतांचे हे सुंदर कौलारू घर आहे. घराच्या पाठीमागे एक तुतारीचे शिल्प आहे आणि त्याच्या शेजारीच कवी केशवसुतांच्या काही प्रसिद्ध कविता कोरलेल्या आहेत. बाजूला ह्या सुंदर कमानीमधून आपण पुस्तकांच्या संग्रहालयात येऊन पोहोचतो. कवी केशवसूत स्मारक, आतमध्ये सर्व लेखकांची पुस्तकं वगैरे. खूप मोठं दालन आहे आतमध्ये, पण कॅमेरा आणि फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी शूट नाही केलं. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येकाने कवितेची राजधानी असलेल्या या स्मारकाला एकदा तरी भेट द्यायला हवी. स्मारक पाहून आम्ही निघालो ते कोकणातील अजून एक ठिकाण पाहायला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी.